टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण आता आहोत सोलापूरच्या सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रावरती। खरं तर याच केंद्रावरून या ठिकाणी सोलापूर शहराला जो आहे तो पाणी पुरवठा नियमितपणे केला जातो आणि आपण पाहतोय या संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था जी आहे ती अतिशय दयनीय झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण या सर्व पाण्यामध्ये जे आहे ते शेवाळ साचल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर काल महापालिका आयुक्तांना देखील या संदर्भातलं निवेदन जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि अतिशय बकाल अवस्था, अस्वच्छता जी आहे, दुर्गंधी जी आहे ती संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राच्या या संपूर्ण प्लॅन्टवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर शेवाळ असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे अनास्था, दुरावस्था जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा प्रमुख संतोष पाटील। काय परिस्थिती आहे? काल महापालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, काय परिस्थिती आहे? सोलापूर महापालिकेतर्फे जे सोरेगावचं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, पाणी दूषित आहे, दुर्गंधीयुक्त आहे। त्यावेळेस आम्ही इथं सदर ठिकाणी पाहणी केला असता असं निदर्शन आलं की सोलापूरची नागरिकांची जो पाण्याचं अवस्था आहे ते रामभरोसे आहे। म्हणजे अशा प्रकारचं पाणी सोलापूरनं प्यायला घालतात हे सोलापूरकरांचं दुर्दैव आहे। कारण या ठिकाणी शेवाळे एवढे वाढलेले आहेत, हे कधी स्वच्छ केलेलं तर त्यांना सुद्धा माहिती नाही आहे आणि त्याप्रमाणे ह्या पाण्यामध्ये काही मासे मरून पडलेले होते, काही किडे मरून पडलेले होते। ह्या संदर्भातून माननीय आयुक्तांना कालच आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु आज सुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो असताना तर परिस्थितीमध्ये काही सुधारणा नाही आहे, ती स्वच्छतेचा अभाव या ठिकाणी आहे। मग त्याच्यामुळं आतील अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, महापालिकेला विनंती आहे की तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळू नका। पाणी हे जीवन आहे, चांगलं पाणी देणं हे सोलापूर महापालिकेचं कर्तव्य आहे। कारण या भागातून, या हदवाड भागातून, धुळे सोलापूरमधून जे पाण्याचा आपण टॅक्स भरतो ते सगळं रेग्युलररित्या या ठिकाणी टॅक्स भरला जातोय आणि तुम्ही 5 दिवसाआड पाणी देता, ते सुद्धा एवढं अशुद्ध आणि गढूळ, हे कसं दुर्दैव आहे। कारण तुम्ही 5 दिवसाआड पाणी देता, अरे म्हणजे 1 दिवसाआड पाणी द्यायला पाहिजे, तर 5 दिवसाआड पाणी देऊन सुद्धा तो दूषित पाणी आज नागरिकांना प्यावं लागतोय। कितीतरी नागरिक या पाण्यामुळे आजारी पडलेले आहेत, मग कुठलंही रोगराई उत्पन्न होण्याची तर मोठी संभावना आहे। त्याच्यामुळं महापालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे, एक सहनशीलतेच्या मार्गानं आम्ही आजपर्यंत तिथं उतरलेलं आहे। जर अशीच परिस्थिती राहिलं तर हेच पाणी महापालिका आयुक्तांना सुद्धा आम्ही पाजल्याशिवाय सोडणार नाही। पाहतो या ठिकाणी खरं तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक भूमिका जी आहे ती घेतली जाते। कारण नागरिकांना शुद्ध पाणी द्यावं, कारण 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा करताय तरी सुद्धा अशा अशुद्ध पद्धतीचं पाणी जे आहे ते नागरिकांना दिले जाते। त्यामुळेच या संदर्भात इशारा जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।